मालेगाव तालुक्यातील 38 एकर वन जमिनीवर झालेल्या 17 बोगस दाव्यांविरोधात आणि दोषी वन कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने आज अत्यंत तीव्र रूप धारण केले होते। उपोषणकर्ते व ग्रामस्थ वन विभाग कार्यालयाबाहेर रस्त्यावरच शेळ्या मेंढ्यांसह ठिय्या मांडून बसल्याने काही काळ आंदोलन तीव्र होऊन वातावरण चांगलेच चिघळले होते। मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस प्रशासनाने तातडीने तत्परता दाखवत मध्यस्थी केली आणि वातावरण शांत केले। त्यानंतर आंदोलकांचे शिष्टमंडळ व संघर्ष समितीचे प्रतिनिधी चर्चेसाठी वन विभाग कार्यालयात आत गेले। तेथे उपवनसंरक्षक पूर्वभाग नाशिक राकेश शेपट, आप्पा पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, मालेगावचे तहसीलदार विशाल सोनवणे आणि उपविभागीय अधिकारी एसडीओ यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली। दीर्घ चर्चेनंतर तोडगा निघाल्यावर तहसीलदार विशाल सोनवणे व उपस्थित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट मीडियासमोर येत आंदोलनकर्त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे अधिकृत पत्र वाचून दाखवले। प्रशासनाने दिलेल्या अधिकृत पत्रात जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडून अपात्र दावेदारांची यादी प्राप्त होताच पुढील 7 दिवसांत कायदेशीर नोटीस बजावून अतिक्रमण निष्कासनाची कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे। तसेच आंदोलनकर्त्यांच्या दुसऱ्या मागणीनुसार तत्कालीन वनपाल व वनरक्षक यांच्यावर चौकशीच्या अधीन राहून निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचेही प्रशासनाने जाहीर केले। माध्यमांसमोर पत्राचे वाचन झाल्यानंतर सर्व अधिकारी उपोषणस्थळी पोहोचले। तेथे आप्पा पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या हस्ते आंदोलनकर्ते संतोष बोरकर यांना लिंबू पाणी पाजण्यात आले आणि 6 दिवसांपासून सुरू असलेले हे उपोषण अधिकृतपणे स्थगित करण्यात आले। आमचा लढा वन जमिनीवरील अतिक्रमण आणि भ्रष्टाचाराविरोधात होता। पोलीस व वरिष्ठ प्रशासनाने दाखवलेली तत्परता आणि दिलेल्या लेखी पत्रानंतर आम्ही हे आंदोलन सध्या स्थगित करत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले। या संपूर्ण लढ्याला आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती चे निखिल पवार, माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप माऊली मोरे आणि ज्येष्ठ धनगर समाज नेते आर. पी. कोवर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा लाभला। प्रशासनाने मागण्या मान्य केल्याने मालेगावातील आंदोलन अखेर यशस्वीरित्या शांततेत समाप्त झाले। मालेगाव तालुक्यातील मोहपाडे ग्रामस्थ गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले होते। त्यांच्या मागण्या अतिशय रास्त होत्या। त्या मागण्यांच्या संदर्भात प्रशासन वेळोवेळी चर्चा करत होतं, परंतु समाधानकारक तोडगा निघत नसल्यामुळे आज विरार मोर्चाच्या माध्यमातून एक निर्णायक पाऊल उचलण्यात आलं आणि त्यावेळी शारदाताई पांढरे यांच्या नेतृत्वात तो काढण्यात आला। त्यावेळी झालेल्या संघर्षातून आज कुठेतरी ह्या आंदोलनाला न्याय मिळाला असं मला या ठिकाणी ठामपणे म्हणावं लागेल। मालेगावच्या आज प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सन्माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांनी काढलेल्या तोडग्यावरून 7 दिवसात DLC म्हणजे जिल्हा लेवल कमिटी ही वन हक्क दाव्यासंदर्भात एक महत्त्वाची समिती असते। या समितीच्या माध्यमातून पात्र अपात्र दाव्यांच्या संदर्भातला सर्व स्क्रुटनी करण्यात येऊन उद्या 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन आणि परवा रविवार असल्यामुळे सोमवार आणि मंगळवारमध्ये ते कामकाज पूर्ण करून DLCच्या वतीने अपात्र असलेल्यांची यादी घोषित करण्यात येईल आणि त्यानंतर 7 दिवसाच्या आत सर्व अतिक्रमण निष्कासित करण्याचं लेखी आश्वासन सन्माननीय उपवन संरक्षक नाशिक पूर्व तसेच अप्पर पोलीस अधीक्षक साहेब आणि अप्पर जिल्हाधिकारी मॅडम यांच्या समितीने दिलेला आहे। या आश्वासनाला अधीन राहून आता संतोष भाऊ असतील, बाबा असतील, सीताराम बाबा असतील, तसेच कृष्णा बोरकर साहेब असतील आणि पुंडलिक बोरकर साहेब असतील, आयनर साहेब असतील, यांचं जे उपोषण आहे ते या ठिकाणी स्थगित करण्यात आलेलं आहे। 7 दिवसाच्या आत महसूल आणि वन विभागाने आपली प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा ना भूतो ना भविष्यती असा सर्व पशुपालक, मेंढपाळ जे कोणी असतील, कोणत्या जाती धर्माचा इथे विषय नाही, पण जे कोणी पशुपालक असतील त्या सर्वांच्या वतीने वनसंपत्तीची रक्षण करण्यासाठी एक निर्णायक लढा पुन्हा एकदा फॉरेस्ट विभागाच्या कार्यालयावर धडकेल याची नोंद संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी असं या ठिकाणून मी सूचित करतो। आणि या उपोषणाला 5 दिवस टिकल्याबद्दल अशा खरं संघर्ष योद्ध्यांना मी त्रिवार सॅल्यूट करून माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद।
माझं नाव सीताराम त्र्यंबक बोरकर. आम्ही वारंवार यांना निवेदन देऊन सगळ्या गोष्टी करून आम्ही हरून गेलो. पण आता आपल्याला काय पर्याय करायचं बा? आपल्या जनतेसाठी तर आपण खूप आत्महत्या करतोय, पण या जनतेला न्याय कुठे द्यायचा बा आता? मग आम्ही चालू लोकांनी परलाल भाऊनी आम्ही संघर्ष केला का बा आपण काय कुठेतरी लढा तयार करायचा बा. मग परलाल भाऊला सांगितलं का बा आम्ही फक्त सक्षम आहेत या गोष्टीला. मग आम्ही उपेशनच्या तारखा बिरखा सगळं कंप्लीट केल्यानंतर आम्ही उपेशनची तारीख झाली. मग आम्ही भाऊंना विकील भाऊंना फोन केले, आपले ज्यांना आपला प्रदीप भाऊंना फोन केले, शेखर दादा पवारांना फोन केले. मग त्यांनी भाऊ लगेच आम्हाला त्या क्षणात तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणे. तुम्ही लगेच आम्ही घरून निघालो. 10चा टायमिंग दिला. आम्ही 9 वाजता घरून निघताच आम्ही इथं पोहोचत जातो. भाऊ प्रदीप भाऊ हे इथं हजर. आम्हाला सोडायच्या आत त्यांनी तो आम्हाला पाठिंबा जाहीर केला मॅडम. आणि कोर्ट तात्या आम्हाला कोर्ट तात्याने अशी खूप मदत मोठी केली का नाशिक पर्यंत प्रत्येक कलेक्टर साहेबांपर्यंत प्रत्येकपर्यंत आम्हाला त्यांनी कागदाची पुस्तकं केली. मग आम्ही तिथून आल्यानंतर जेव्हा आम्हाला यांचं मदत मिळाली, आम्ही पहिल्या दिवशी उपोषणाला रुजू झाल्यावर आम्हाला एवढा संघर्ष आला मॅडम. माझ्या हत्येमध्ये मी कधी बी जीप आधी केलेली नव्हती. कारण मी 15 वर्ष 25 वर्षापासून राजकारण. पण या संघर्ष करताना पहिल्या दिवशी आमच्या एक्सपायर होण्याची शक्यता आली आम्हाला. रातोरात भाऊ आणि प्रदीप भाऊ विनोद भाऊ या आमच्या रातोरात मदतीला धावले. यांनी आम्हाला धीर दिला रात्रभर. परलाल भाऊ एक मुरलीधर एक आमचा पुतणे यांनी आमच्यासाठी रात्रभर मेहनत केली. रात दिवस आमच्याशी त्यांनी बसणं उठणं बसवणं उठवणं हे त्यांनी संघर्ष केला. खूप त्यांनी मदत केली. पोलिसांनी आम्हाला एवढं सहकार्य केलं. या पोलीस स्टेशन काय आपलं छावणी पोलीस स्टेशन एवढं आम्हाला सहकार्य केलं. रात्रभर डॉक्टरची व्यवस्था केली. ते आमच्या 4 तास येऊन बसायचे. मग पूर्ण केल्यानंतर मग आम्हाला थोडीशी वेगळी आले आमच्या मनात का आपण आता जगू शकत नाही, काय पर्याय करायची बा. मग आम्ही भाऊंना विचारलं, भाऊ काही केलं तर आपल्याला ताईंची मदत घ्यावं लागणार आहे. आता आपल्याला ताईंना बोलावंच लागणार आहे. काय जर झालं तर मग आम्ही ताईला काल संघर्ष केला. ताईला शारदा ताईला म्हटलं तुम्ही काय असेल तुमचं ते बाकीचं आम्हाला माहित आहे. तुम्हाला आम्हाला इथं जर वाचवायचं असेल तर यावं लागेल. ताईंनी शब्द दिला आम्हाला 9 वाजेपर्यंत आम्ही तुमच्याकडे पोहोचणार. तर ताईंनी 9 वाजता आमच्या इथं आम्हाला दर्शन केलं. 3 वाजता ताई निघाल्या तिथून. इथं आमच्या 9 वाजता ताई पोहोचून गेल्या. मग ताई इथं आल्यानंतर कोणी नाही, आम्ही 4च लोक. ताई म्हणे लोक म्हटलं ताई थोडासा समाज थोडे गाव छोटे सगळे मेहनत व्यवसाय येतील. मग ताईंना एक ठिकाणचा फोन आला. कोणाचा तरी आपल्या पोलीस डिपार्टमेंटचा फोन होता. तर मग ताई तिथे गेल्या. ताई तिथून आल्या, भेट देऊन आल्या. तसं मी सगळ्या लोकांचं मी पूर्ण लोकांचं मनापासून आभार मानतो. खूप लोकांनी आम्हाला पाहिलं. आता जे ताईंच्या यांच्या सगळ्यांच्या याला मान घेऊन आपण उपेक्षण आज जरी मागायला घेत असो खरेदी करत असेल तरी पण त्यांच्या शब्दाला मान देऊ आपण. जेव्हा जर यांना 21 तारीख काय दिलेली त्यांना 21 तारीख बघणार नाही झाले 22 तारखेला मरलो तरी चालत, जनतेसाठी गेलो तरी चालत, पण संघर्ष हा चालत राहील.